देवीच्या 3.5 पीठापैकी अर्धपीठ असलेली राणी सारगावची रेणुका देवी याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे. राणी सारगाव हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामधील व गंगाखेड तालुक्यामधील राणी सारगाव हे एक डोंगराळ भागात वसलेले गाव आहे. या राणी सारगाव येथील डोंगराळ भागात वसलेले श्री रेणुका देवीचे मंदिर आणि राणूबाईच्या नावावरून गावास राणी सारगाव हे नाव मिळालेले आहे. हेमाडपंथी ऐतिहासिक बांधकाम जुन्या माणसाच्या अंदाजे 7 पिढ्या पूर्वीचे मंदिर आहे अशी चर्चा आहे. श्री रेणुका देवीचे मंदिर मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात व सर्व या देशामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विश्वस्त म्हणून गळाकाटूचे वंशज काम पाहतात. येथे प्रतिवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे श्री रेणुका देवीच्या नवरात्र महोत्सवात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दिनांक 3 ऑक्टोबर पासून यात्रा प्रारंभ घट स्थापनेने म्हणजे झालेला आहे. या दिवशी देवीच्या मंदिरात घट स्थापना बरोबर सर्व गावातील प्रत्येक घरात घट स्थापना होऊन 9 दिवस उपवास पाळणे केले जाते. राणी सारगावच्या रेणुका देवीला माहूर व तुळजापूरच्या देवीचे ठाण समजले जाते. माहूर व तुळजापूरला गेलेला प्रत्येक यात्रेकरू हा राणी सारगाव येथे आवश्यक येतो. नवसाला पावणारी अशी आकांक्षा आहे. या यात्रेला लातूर, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यातून तसेच शेजारी राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. दर्शन व्यवस्थितपणे व्हावे म्हणून पोलीस प्रशासन चोख पोलिसाचा बंदोबस्त लावलेला असतो. येथे अष्टमीचा होम हवन कार्यक्रमास विशेष महत्त्व असते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोश येथील भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित असतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी महिला पुरुष रात्रभर जागे राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शेवटच्या दिवशी दसरा पालखी सीमोल्लंघन परशुरामाची मिरवणूक असते. सर्व गावकरी सीमोल्लंघनासाठी पालखी सोबत माळावरील मूळपीठ देवी मंदिरावर जमतात. श्री रेणुका देवीचे मूळ स्थान असणारी मूळपीठ देवी मात्र पंचकोशीच्या बाहेर फारशी परिचित नाही. गावाच्या बाहेर पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर एका माळावर मूळपीठ देवी विराजमान आहे. आज तो माळ मूळपीठ देवीचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. रेणुका देवीचे माळावरून गावात अवतरण कसे झाले या संदर्भात राणूबाईची कथा जनमानसात आजही प्रसिद्ध आहे. राणूबाईच्या घरी जाण्यास निघालेली देवी तिच्या संशयामुळे घरी न जाता ती वाटेतच थांबली. देवी येत नाही पाहून राणूबाईने सुद्धा देवीपासून काही अंतरावर
देह ठेवला. हा ते ठिकाण पादिका मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मूळपेठ देवीच्या दर्शनासाठी सुमारे 1 किलोमीटर अंतर पार केल्यावर देवीच्या माळाच्या पायथ्याशी आपण पोचतो. छोटासा डोंगर 62 पायऱ्या चढून वर पोचल्यावर दोन्ही बाजूला काहीसा 10 फुटाचा मजबूत दीपमाळे आहेत. आपण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतो. छोटे आणि मजबूत बांधणीचे गावातील इतर प्राचीन मंदिराच्या तुलनेत उत्तरकालीन बांधकाम घुमटाच्या रूपात पाहायला मिळते. शेजारी माळावर रावण दहन कार्यक्रम असतो. तेथून पालखी ही केदारेश्वर व तेथून निघून नंतर ती पूर्ण गावातून पालखीची मिरवणूक बँड बाजाच्या गजरात व पोत खेळत निघत गावातील जागोजागी ही पालखीची आरती करण्यासाठी ताट घेऊन स्त्रिया तयार असतात. शेवटी शनी मंदिरापासून देवीच्या मंदिरात येऊन आरती होऊन पालखीची सांगता होत असते. यानंतर दुसऱ्या दिवशी गोंधळाने कार्यक्रम सांगता होते. या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळाला असून पूर्वीप्रमाणे संस्थानाकडून कुस्ती व इतर खेळाचे सामने याचे आयोजन केले जाते. येथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी मानकरी व सेवेकरी व इतर स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि चैत्र